इकडे या, एक पाठी आहे ना, हे काय पाठी जरा पाठी थोडा आतमध्ये जेव्हा ना ओके विक्ट्री साइन ये 23rd काय ये थँक्यू. महत्वाचं आज या निवडणुकीत नितेश राणे निलेश राणे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कशा पद्धतीने वातावरण निवडणुकीचं आहे आणि काय सांगा? सिंधुदुर्गामध्ये कुठे येत आहे ते बघू. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी मालवण कुडाळमधून निलेश राणे उभे आहेत. कणकवली देवगड वैभववाडीमधून नितेश राणे उभे आहेत. वातावरण अतिशय चांगलं आहे याला कारण जनतेचा फारच चांगला प्रतिसाद आहे दोन्ही ठिकाणी आणि म्हणून दोघेही अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून येणार याच्यावर माझा विश्वास आहे. तर सातत्यानं तुमच्या विरोधात जी लोक निवडणूक लढवतात त्यांच्या माध्यमातून घराणेशाही दादागिरी हेच शब्द वापरले जातात. दुसरे मुद्दे नाहीत का या मतदारसंघात प्रचारासाठी? मला एक सांगा, मी 90ला आलो, 35 वर्ष झाली. आलो तेव्हा हेच मुद्दे होते, आले तेव्हापासून कोणाला त्रास झाला सांगा माझ्याबद्दल? कोणाला अपशब्द बोललो, कोणाला मारझोड झाली? आता पण या निवडणुकीत मी 20 दिवस इकडे आहे. काय 20 दिवसात कोणाशीच माझा वाद नाही, काय नाही. एक तरी केस दाखल झाली का? FIR दाखल झाला का? नाही. हे विरोधक जे आहे ना, हे विरोधक माझ्या जवळ राहिलेले, माझ्या घरी खाल्लेले, ज्यांना मी घडवलं असेच विरोधक आहे. बाहेरचे कोण नाही आहेत. बाहेरचे विचार सगळे माझ्याशी चांगले आहेत आणि त्याच्यामुळे हा विरोध हा द्वेषापोटी आहे. द्वेषापोटी आहे, राजकीय विरोध नाहीये. लोकांना, सगळ्या लोकांना मी इथे हवं आहे की त्यांना माहिती आहे विकास या माणसाशिवाय कोण करू शकत नाही आणि त्यामुळे ही जलसी आहे, द्वेष आहे, त्याच्यामुळे हा विरोध आहे. या गेल्या मंत्रिमंडळात नितेश राणे यांचं मंत्रीपद जवळजवळ निश्चित झालं होतं, हुकलं होतं. आता बघायला आवडेल दोन्ही मुलांना मंत्रिमंडळात? किती असा भाग्यवान दुसरा वडीलच नसणार, असूच शकत नाही. आणि मग खरंच पाहायला म्हणजे आनंद वाटेल. ईश्वराच्या कृपेने असं घडलं तर माझ्यासाठी चांगलं आहे.